विकास बेद्रे आपल्याबरोबर आहेत। विकास बेद्रेजी, खरं तर तुम्ही एक डिलिव्हरी केलेली आहे, एका महिलेची प्रसूती केलेली आहे। किती अवघड हा प्रसंग होता, कुठे घडला आणि कशा पद्धतीने तुम्ही हे केलं? कारण की एक संवेदनशीलता तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये दाखवली। कशा पद्धतीने हे सगळं? सर, याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस माणुसकी नावाचा प्रश्न येतो त्यावेळेस तुमच्या पुढे सिच्युएशन कोणतीही असो, तुम्हाला जर ती दिसली, जर तुम्ही माणूस या नात्याने जर का त्या गोष्टीमध्ये नाही उतरलात तर त्याला माणूस म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। सो ती सिच्युएशन खूप क्रिटिकल होती। ती सिच्युएशन, माझं एज्युकेशन त्या बाबतीत नाही आहे, पण मी तो निर्णय एक डॉक्टरांना मी विचारूनच व्हिडिओ कॉलद्वारे ते गोष्टी हँडल करू शकतो, मला तसा कॉन्फिडंट पण वाटला। सो म्हणून मी ती गोष्ट करायला गेलो। भले याच्यामध्ये चुकीचं काय झालं असतं तर मी आज चुकीचं ठरलो असतो याच ठिकाणी, पण एक सगळ्यांचे आशीर्वाद होते तुमच्या सर्वांचे, तो त्याच्यामुळे ते सर्व काही गोष्टी। ही घटना कधी नेमकी घडली आणि तुम्ही काय कामानिमित्ताने तिथं स्टेशनवर? ही घटना 1 ते 1:30च्या सुमारास घडली आणि मी कधी घडली ही नक्की? ही दिवसापूर्वी घडली की कधी? आज तारीख किती? 16 तारीख आहे। 15 तारखेच्या रात्री, नॉट 14 तारखेच्या रात्री, 15 तारखेच्या रात्री 1:30 वाजता ही घटना घडली, ज्यावेळेस माझं फ्लाईट सकाळी 5:30चं अहमदाबादसाठी होतं। सो त्या फ्लाईटसाठी मी निघालेलो, शेवटची ट्रेन पकडून मी जात होतो। सो त्या टायमिंगला हा प्रसंग घडलेला आहे। कोणत्या स्टेशनवरती? आणि त्या स्टेशनवरती म्हणजे फर्स्ट सुविधा होती का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की ॲम्ब्युलन्सला बोलवलं, ॲम्ब्युलन्स नाही आली। त्या ठिकाणी राम मंदिर असं एक स्टेशन आहे, त्या ठिकाणी कधी काय होत नाही, पण त्या ठिकाणी सगळा शुकशुकाट होता। त्या ठिकाणी कोणी पॅसेंजर वगैरे एवढे जास्त नव्हते, बट त्याच्यानंतर चेन पुलिंग केल्यानंतर सगळे पोलीस कर्मचारी पळत आलते। सो त्याच्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ती रिॲलिटी समजल्यानंतर ते बऱ्यापैकी तिथेच होते, पण असं झालं की ते सुद्धा प्रयत्न करत होते ॲम्ब्युलन्सला, पण रात्रीचा टाईम आणि कोणतीही ॲम्ब्युलन्स, त्या राम मंदिरचं सेक्शन असं आहे की म्हणजे पूर्ण फिरून वगैरे यावं लागतं त्या ठिकाणी, तो रोड वगैरे काही समजत नाहीत लवकर, तो त्या निमित्तानं सुद्धा ॲम्ब्युलन्स येऊ शकली नसेल, असं पण असू शकतं। मी त्या सिच्युएशनमध्ये नव्हतोच ॲक्च्युली, मी त्या फक्त बाळाकडे आणि आईकडे ती गोष्ट करण्यामध्ये लक्ष होतं। परंतु उदरातून ज्यावेळेस बाळ बाहेर आलं आईच्या पोटातून, त्यावेळेस नाळ जी आहे ती म्हणजे कापणं अत्यंत हे महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही काम केलं। खरं तर एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरशिवाय ते शक्य नसतं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही केलं आणि कोणत्या डॉक्टर तुम्हाला साथ दिली? डॉक्टर देविका देशमुख म्हणून आहे, त्यांचं केरला हेल्थ केअर सेंटर म्हणून विलेपार्ले ईस्टमध्ये आहे आणि त्यांनी ह्या गोष्टी माझ्यासाठी बऱ्यापैकी सांगितल्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लाईफमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे पहिलं, सो त्याच्यामुळे मला त्यांच्या बोलण्यावरती विश्वास होता, त्यांची सांगण्याची पद्धत, त्याच्यामुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आल्यामुळे मी त्या गोष्टी केल्या। तुम्ही प्रोफेशनमध्ये कोणत्या आहात आणि त्या प्रोफेशनमधनं हे जे कृत्य, हे तुम्ही काम जे संवेदनशील पद्धतीने केलं आहे, तुम्हाला रँचोसुद्धा आता सोशल मीडियावरती बोललं जातं आहे, कशा पद्धतीने तुम्ही काय काम करत होता त्याचा अनुभव होता का काही? मी काय काम करत होतो याचा अनुभव मला पहिल्यापासून आहे, पण जे काम करायला गेलो त्याचा अनुभव मला कधी नव्हता। जे काम करायला गेलो त्याचा अनुभव घेण्यासाठी मला असं झालं की समोरच्या व्यक्तीचा मला गायडन्स घ्यावा लागला। आणि ज्यावेळेस तुम्ही पण एक कॅमेरामॅन वगैरे ज्यावेळेस असता ना, त्यावेळेस त्या गोष्टीमधला एक अनुभव जो असतो, तुमचा सर्वांचा पण अनुभव, तुम्ही एवढे आपण कष्ट करतो, जे कष्ट करतो ना त्याचं एक प्रॅक्टिकली आपण एक उदाहरण, कोणतीही गोष्ट आपण उतरू शकतो बऱ्यापैकी। सो मला वाटलं म्हणून मी ते उतरवलं। धन्यवाद। तुम्ही विकास बेद्रेजी आमच्याशी बातचीत केली। विकास बेद्रे होते आपल्याबरोबर, ज्यांनी राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती एका महिलेची जी आहे ती प्रसूती केलेली आहे आणि संपूर्ण सिनेमॅटिक पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातं प्रसूती केल्या एका सामान्य व्यक्तीने, तशाच पद्धतीने विकास बेद्रे यांनी हे काम केलं आणि रोहित पवार यांची त्यांनी भेटसुद्धा घेतली। रोहित पवारांनी त्यांचा सत्कारसुद्धा केला या सगळ्या कामाच्या निमित्ताने आणि आता सोशल मीडियावरती आधुनिक रँचो म्हणून त्यांचा गवगवा जे आहे, त्यांचं कौतुक जे आहे या सगळ्या कामानिमित्ताने होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बातचीत देखील केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।